सर, तब्बल 1 महिन्याहून अधिक काळ लोटला तुमचं उपोषण या ठिकाणी चालू होतं आणि अचानक ते उपोषण तुम्ही मागे घेताय. काय नेमकी प्रशासकीय क्षेत्रामध्ये खलबते घडले, काय सांगा? सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये असं बाबा की कुठंही काही न्याय देण्यासारखं कोणी राहिलं नाही. अधिकारी लोक आज गेल्या 23 फेब्रुवारीपासून मी उपोषण करतो आहे. अजिबात कोणी काही विचार करत नाही. म्हणजे कारण काय, तर मागासवर्गीय माणूस एक बसल्या म्हणजे 30-40 दिवस होत आला, अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे ह्यांचं प्रशासन कसं काय चालू आहे. आणि ते जे हे अधिकारी जे चूक केलेलं आहे विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून त्याला पाठीशी घालतात ही लोक. आणि अशा अनेक महिलांच्या तक्रार आहेत त्यांच्यावर. किती भयानक तक्रार असून सुद्धा त्यांना पाठीशी घालतात. आमच्यासारख्यांना काम करणाऱ्या शिक्षकांना आणून रोडवर बसवतात. तुम्ही तर ठाम निश्चय केला होता की संबंधित जो घडलेला प्रकार आहे त्या विरुद्ध मी आवाज उठवणार. 14/4/2024ला मंत्रालयासमोर आत्मदहनाचं पत्र तयार केलं मी. हे पत्र मी मुंबईला चालू आहे, मी बंद करणार नाही. तुम्ही जे विचारलं बघा मी थांबवणार म्हणून, हे बघा पत्र बघा. 14/4/2024ला मुंबई येथे मंत्रालयासमोर मी आत्मदहन करणारच आहे. त्याला कारणीभूत मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी. यापूर्वी तुम्ही आत्मदहनाचा इशारा दिला होता, त्यालाही त्यावेळी मला शिक्षणाधिकाऱ्याने पत्र दिला, करू नका, आम्ही तुमचं काम मार्गी लावतो म्हणून. 1 नंबर आपला असं खोटे बोलणारे शिक्षणाधिकारी आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदा बघतो मी. माझ्या 35 वर्ष सेवामध्ये असं खोटं बोलणारे शिक्षणाधिकारी पहिला माणूस आहे. काहीतरी 5-6 पत्र दिलं, करू नका. हे करू नका म्हणल्यानंतर अधिकाऱ्याचं मानलो मी. मला त्यांनी खोटं बोलले, आता मी काय करू? संबंधित अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवतात आणि त्याला तुम्ही कुठेतरी बळी पडलात. हां, ओके, तुम्ही जे म्हणलं ना हे मी सपोर्ट करतो त्या हा वाक्याला. मी बळी पडलो. त्यांचा जे पत्र दिले होते मला वाटलं नव्हतं हे अधिकारी लोक खरं चालेल, सत्य असतील, प्रशासन सारखं चालेल. 1-1 वर्ष यांच्याकडे सही होऊन टेबलवरून फाईल हलत नाही. ही कुठलं हे पद्धत आहे? अहो, ते आता सध्या स्वातंत्र्य कुठं भेटले आम्हाला? आम्ही अजून ब्रिटिश काळातलं असं वागणून चालू आहे. आमच्यावर कार्यकर्ता लगेच 6 दिवसात, आता ह्यांच्यावर म्हणताना 2 वर्षात. कुठं आहे? अजून काहीच नाही. असं शिक्षणाचं काय होईल याचं पुढं? असं जरी अधिकाऱ्याला सपोर्ट यांनी करायला लागले, शिक्षणाचं काय होईल? तुमचा थेट आरोप कोणावर आहे, काय सांगा? माझा थेट आरोप म्हणजे कसं आहे, मुख्य कार्यकारी अधिकारीवर आहे. फाईल त्यांच्याकडे थांबलेला आहे. त्यांनी का फाईल ठेवून घेतले त्यांच्याकडे? शिक्षणाधिकारीकडे गेल्यानंतर शिक्षणाधिकारी काय म्हणताय, फाईल तिकडं आहे, त्यांच्याकडे आहे, फाईल आला नाही. आता शिक्षणाधिकारी चूक असं म्हणावं, अर्धा रस्त्यापर्यंत आलेले फाईल परत कसं गेला ही 3-4 वेळा मी तुम्हाला बोलतोय. मी स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे. उपशिक्षणाधिकारी यांच्याकडे फाईल आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारीकडे स्मिता पाटील आहेत ना, आता त्यांच्याकडे आलेले ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फाईल आले होते. परत तिथून रिटर्न गेला फाईल. सर, संबंधित या विषयासंदर्भात जे तुम्ही उपोषणाला बसतात, याच्या अगोदर जिल्हा प्रशासनाचा कारभार जो आहे तो प्रशासक त्यावेळी होता. आता पदाधिकारी आले, त्यांच्याकडे तुम्ही दाद का अद्याप मागितले नाही? पदाधिकारींना सुद्धा काल माझे हे झालं मुलाखत. म्हणजे माझ्या वतीने काही लोक गेले होते. आता तिथं कसं आहे, एवढा शिक्षकावर अन्याय होत आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देईना. इथं अक्कलकोटचं राजकारण काहीतरी चालू आहे. अक्कलकोटच्या राजकारणामुळे एवढा आपले 1000 शिक्षक भरडत आहे तालुक्यातील. म्हणजे तुमच्या या उपोषणाला राजकीय वळण प्राप्त झालंय? 100% झाले. 100% झाल्यामुळं असंही घडलेलं आहे. आतापर्यंत कुठल्याही संघटना 40-40 दिवसही झालेलं नाही. हे राजकारण इथं झाल्यामुळे 100 शिक्षक म्हणजे 1000 शिक्षक अक्कलकोट तालुक्यातला बळी पडत आहे. तरी कोण त्यांना सपोर्ट करत आहे राजकारणी त्यांच्या लक्षात येईना. शिक्षक आता होरपळत आहेत. त्यांचा कालकीर्तीत गट शिक्षणाधिकाऱ्यांचं कालकीर्ती होरपळत आहे. त्या कोण जे सपोर्ट करत आहे राजकारणी त्यांच्या लक्षात यायला पाहिजे, बाबा शिक्षक होरपळत आहे, लगेच त्यांना न्याय द्यावा. न्याय मिळेना आता इथं. म्हणजे कसं आहे, हुकुमशाही चालू झालेलं आहे. मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तुम्ही स्वतः अध्यक्ष आहात आणि तुमच्या या बॅनरखाली तुमच्या या संघटनेच्या माध्यमातून कित्येक शिक्षकांना न्याय मिळाला आहे. मग तुमच्यावरच अशी वेळ काय येते? सर, अजून एक सांगू का, ह्यांनी डाव कसं खेळत? मागासवर्गीय शिक्षक संघटना माणसांना ही केलं का? माझ्या जिल्हाध्यक्ष तिथे देखील काही राजकीय खलबते हल्लेत. त्यांना कसं काय कॉन्टॅक्ट केलं, तुम्हाला कसं उठवायचं इथून, म्हणजे त्यांना अध्यक्षपद काढा, नाहीतर तुम्हाला पण त्रास होईल, असं काहीतरी घडलं ते. नाहीतर काय तर त्यांना मलिदा भेटलं असेल.
तुमचा आरोप आहे तुमच्या संघटनेवरती. हा मग अहो मग तुम्ही ह्यांच्याकडून पद काढून घेतो म्हणून तुम्ही पत्र कसं काय दिलं? एक नोटीस द्यायला होतं, काय माझ्याकडे चुकलं असेल तर, काय झालं असेल तर, तुम्ही माझं काहीतरी झालंय का? काहीच नाही. डायरेक्ट तुम्ही पत्र कसं काय देतं तिथं? काय तुमचं काय स्वतःचं तुमच्या आई वडिलापासूनचं संघटना आहे का? नाही, तुम्ही स्वतः तयार केलेलं संघटना आहे का? तुम्ही आता हा पावित्र्य हा विषय घेऊन लढतात, पण अजून अद्याप त्यांचंच बॅनर आहे महाराष्ट्र राज्य सर, मागासवर्गीय. ऐका, ते पत्र माझ्याकडे भेटलं नाही. मी असतो इथं, त्यांनी पाठवलं असेल घरी, नाहीतरी तर ऑफिसमध्ये दिलं असेल. मला पत्रकारांनी सांगितलं. ठीक आहे, मला काय देणे घेणे नाही. असलं कितीतरी संघटना गरजच नाही मला. संघटना माझ्याजवळ भरपूर हिंमत आहे, ताकद आहे. संघटनेचं काय गरज नाही मला. हा लढा तुमचा व्यक्तिगत आहे. म्हणजे सोडायचं हेच नाही, शब्दच नाही संपवायचा. इथून संपवलो मी, म्हणजे ही दिन म्हणजे पुढे मी 14 तारखेला बाबासाहेबांचं आंबेडकर जयंती दिवशी माझं आत्मदहन असणारच आहे मंत्रालयासमोर. त्याला कारणीभूत मुख्य कार्यकारी अधिकारी. शिक्षकांचं जरी ओरपळायचं जर बंद करायचं असेल, मग ह्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. कोण करण्याशी ना त्यांना सपोर्ट करणार आहे. अजूनही तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात? सर, मी काय म्हणतो, माझा एकदा घेतलो भूमिका म्हणजे चुकीचं असेल तर तुम्ही पण मला बोलू शकता. माझ्या भूमिका चुकीचं असेल तर भूमिका चुकीचंच नाही. तुम्ही कुठलं तरी नेऊन कुठं तरी घालवलं, काय अर्थ याला? अहो साधा त्या संघटनेवर दबाव आणता, यांना काढा म्हणून, म्हणजे इथून उठण्यासाठी. संघटनेचं पद काढून घेतल्यावर माझं काय काढून घेणार आहे तुम्ही? कधीपासून तुम्ही उपोषणाला बसणार मुंबईला? नाही, उपोषण नाही, ते आत्मदहन डायरेक्ट 14 तारखेला.